नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। आणि आजची या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे अनिल देशमुख यांच्यावर झालेला कथित हल्ला। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय। पण हा हल्ला खरोखरच घडला का की हा निवडणुकीसाठी सहानुभूती मिळवण्यासाठी आखलेला एक स्टंट होता? याबाबत आता अनेक प्रश्न उभे राहिलेत। चला तर मग या प्रकरणातील संशयास्पद मुद्द्यांवर एक नजर टाकूयात। पहिला प्रश्न असा आहे की दगड मोठा आणि वजनदार असल्याचं सांगितलं जातंय, पण मग एवढा मोठा दगड लागूनही गाडीची काच का बरं फुटली नाही? दुसरा मुद्दा समोर येतोय की हल्ल्याच्या वेळेस अनिल देशमुख यांना काहीच इजा दिसली नाही, मात्र काही वेळाने त्यांचा सेल्फ रेकॉर्डिंग व्हिडिओ समोर आलाय ज्यात डोक्यावर रक्त दिसत आहे। हे नेमके कसं? तिसरा मुद्दा लक्षात येतोय की हल्ल्याच्या वेळी फोटो काढणारी व्यक्ती सज्ज होती, ती बाजूच्या काचेत दिसते। हल्लेखोराला पकडण्याऐवजी फोटो काढले गेले हे संशयास्पद नाही का? तर कोणता मुद्दा उपस्थित होतोय की देशमुख यांच्या ताफ्यातील इतर गाड्या का निष्क्रिय राहिल्या? त्या गाड्यातील व्यक्तींनी हल्लेखोराला का नाही थांबवले? तर यामागील सत्य काय आहे? विरोधकांचा आरोप आहे की हा एक हल्ला नियोजित राजकीय स्टंट आहे, निवडणुकीच्या तोंडावर सहानुभूती मिळवण्यासाठी। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि लवकरच सत्य देखील समोर येईल। आपल्याला काय वाटतं? हा हल्ला खरंच घडला आहे का की हे फक्त एक राजकीय नाटक आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच ताज्या घडामोडींसाठी आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।